नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन YouTube ब्लॉग मध्ये। जसं की तुम्ही मित्रांनो थंबनेल मध्ये टायटल मध्ये बघितलं, मी आज भारतात चाललोय मित्रांनो। तर खूप दिवसापासून आपले ब्लॉग रेग्युलर येत नव्हते आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मी थोडा बिझी आहे। तर तेच मला अचानक सुट्ट्या भेटल्या 1-1.5 महिना आणि मी आता इंडियाला जायला निघालोय। तर ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवतो मित्रांनो, शिकागो पासून लाईक माझ्या सिटी पासून आयोवा पासून ते नाशिक पर्यंत। तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा। तर माझे ॲक्च्युअली 2 फ्लाईट आहे मित्रांनो, शिकागो टू टर्की इस्तांबूल आणि इस्तांबूल टू मुंबई। तर मी आता शिकागोसाठी निघतोय। तर माझी जी सिटी जिथे मी राहतो तिथून शिकागो 4 तास अंतरावर आहे। तर तिथे जाऊन मी माझी गाडी मित्राकडे पार्क करणार आहे आणि तिथून ट्रेनने जाणार आहे शिकागोला आणि आजच्या दिवस तिथे झोपणार आहे आणि नेक्स्ट डे माझी फ्लाईट आहे सकाळी 10 वाजता। तर पूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवतो, सो स्टे ट्यून आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा। सो लेट्स गो। तर मित्रांनो मी 2 बॅग घेतल्या आहे, एक 23 किलोच्या 2 आणि एक ही छोटी 6 किलोची आणि एक बॅकपॅक। तर मी आता जस्ट सर्व घर साफ केलं, किचन अंते। आय थिंक तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल, मी माझ्या घराची टूर दिली तेव्हा। तर सर्व घर क्लीन केलं आहे आणि आता आपण घराला टाटा करून निघूया। तर मित्रांनो आता जस्ट मी निघालो, पूर्ण माझ्या बघू शकता बॅग्स आणि ते मी पूर्ण पॅक केलं आणि आता इथून 4 तासाच्या अंतरावर ब्लूमिंग्टन एक जागा आहे, तिथे माझा मित्र राहतो। तर त्याच्याकडे मी माझी गाडी पार्क करेल आणि तिथून मग आपली ट्रेन आहे 5 वाजता शिकागोला। तर तिथून मग आपण हॉटेलवर जाऊ, आज रात्री तिथे थांबेल मी आणि मग उद्या सकाळी फ्लाईटला जाईल। तर त्याला चला तुम्हाला रस्त्यात दाखवतो की काय काय होतं। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मस्त धुकं पडलंय। आता ॲक्च्युली कमी झालं, पण जेव्हा मी निघालो ना तेव्हा एवढं जास्त धुकं पडलं ते असं पुढचं सुद्धा दिसत नव्हतं। तर आता शिकागो इथून मित्रांनो 2 तास उरलंय आणि आता वाजले 1:30। आणि मित्रांनो मी घरी ॲक्च्युली सांगितलंच नाही की मी येतोय, माझ्या एकदम लास्ट मोमेंटला सुट्ट्या अप्रूव्ह झाल्या आणि खूप जास्त एक्सायटेड आहे। ऑलमोस्ट 1.5 वर्षांनी मी नाशिकला येतोय, भारतात येतोय। तर खूप असं हृदय भरून येतं, एवढं मला तर ॲक्च्युली विश्वास बसत नाही की मी खरंच चाललोय। खूप जास्त इमोशनल आहे, मला सुचत नाही काही बोलायला, बट म्हटलं चला ब्लॉग तर बनवलाच पाहिजे की तुम्हाला पण दाखवू की फ्लाईटचा एक्सपिरियन्स कसा असतो, फ्लाईटमध्ये काय जेवण भेटतं, नंतर सर्व आपण एकदम डिटेलमध्ये गप्पा पण मारू। खूप मला बोलायचं तुमच्याशी। तर आता मी गाडी चालवतो आणि तुम्हाला पोहोचल्यावर पुढचा अपडेट देतो। तर मित्रांनो आता जस्ट मी ते रेस्ट एरियामध्ये जरा थांबलो, अजून सुद्धा 1 तास बाकी आहे। खूप दमलो होतो ॲक्च्युली, सकाळी पूर्ण पॅकिंग, कालसुद्धा जॉबवर आल्यानंतर बॅग भरावं लागली, तर खूप जास्त दमलो होतो। तर म्हटलं जरा ब्रेक घेऊ। तर इथे मित्रांनो अमेरिकेत कसं असतं, माझ्या मागे जर बघितलं ना हा हायवे आणि हायवेला लागूनच प्रत्येक ठिकाणी ना एक रेस्ट एरिया म्हणून असतो। तर हा जो आहे ना रेस्ट एरिया, इथे रेस्टरूम असता, नंतर तुम्ही तिथे चहा पिऊ शकता, नंतर झोपू शकता। आणि माझ्या मागे जर गाड्या बघितल्या ना, त्या सर्व इथे गाड्या लागल्या आहेत, त्या साईडला ट्रकसुद्धा लागले आहे। तर ही एक गोष्ट खूप भारी असते अमेरिकेमध्ये की तुम्हाला रेस्ट एरियामध्ये आराम करता येतो आणि ते म्हणजे असं डेंजर पण नसतं। सिक्युरिटी 24 आवर्स इथे कॅमेरा असतं, त्यामुळे इथे काही टेन्शन नसतं। तर आता थोडा ब्रेक घेतो आणि निघतो मग पुढच्या प्रवासाला। तर मित्रांनो आता जस्ट मी आत्ता पोहोचलो, हे माझ्या मित्राचं घर आहे शिकागोमध्येच। तर इथे मी आता गाडी लावली माझी, आता मी उबर बुक केली, तो जस्ट आता मला घ्यायला येईल। इथून मी आता ट्रेन स्टेशनला जाणार आणि तिथून मग 2 तासाच्या अंतरावर एअरपोर्ट आहे। तर चला भेटू आपण। लेट्स गो अमिगो। ओके ओके लेट्स गो। यप गुड। मित्रांनो ऑलमोस्ट मला 5 तास लागले, मी सकाळी 10:30 वाजता निघालो होतो माझ्या सिटीपासून आयोवापासून। आता शिकागोजवळ पोहोचलो आहे। आता परत इथून 2 तास ट्रेन, तिथून परत मेट्रो पकडायची 1 तास। मग मी एअरपोर्टच्या जवळच हॉटेल घेतलं आहे, तर तिथे मी आज थांबणार आहे। ॲक्च्युली मी डायरेक्ट माझी गाडी एअरपोर्टला पार्क करू शकलो असतो, पण मी जरा जास्त टायमासाठी चाललो तर तिथे एवढं सेफ नाही पार्क करणं, त्याच्यामुळे मी मित्राकडे पार्क केली गाडी।
बरं झालं एक दिवस अगोदर निघालो, जर उद्या निघालो असतो ना खूप तारांबळ झाली असती माझी. Amigo, people, amigo from India, watching your YouTube. Say hola. Hola. तर मित्रांनो हा Venezuela. व्हेनेझुएला. हो, हा व्हेनेझुएलाचा आहे मित्रांनो. तर त्याला म्हटलं आपल्या ऑडियन्सला हाय कर. तर हे मोस्टली मित्रांनो साऊथ अमेरिकेचे सिटी आहे, जे देश आहे मेक्सिको झालं, कोलंबिया, तर तिथले लोक खूप फ्रेंडली असतात. आता यांनी लिटरली मला पूर्ण 2 बॅग पूर्ण मध्ये गाडीमध्ये टाकायला मदत केली. तर आता आम्ही इथे थांबलो आहे, ते ट्रेन स्टेशन, तिथून आपली ट्रेन आहे. आता इथून मालगाडी जाईल, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याकडे कसं फाटक लागतं, सो असं फाटक लागलं सध्या इथे बघू शकता तुम्ही इथे. तर आता 4:50 झाले. माझी ट्रेन 5:30 वाजता आहे, 5:35 निघणार आहे. तर मी ऑलमोस्ट एकदम ॲक्युरेट टायमावर निघालो आहे आता. तर बघतो कोणता प्लॅटफॉर्म नंबर आहे. ॲक्च्युली मी पण अमेरिकेत मित्रांनो जास्त ट्रेनमध्ये नाही बसलो आहे. तर जे मोठे शहर असतात न्यूयॉर्क, LA, शिकागो, तिथेच ट्रेन चालतात. बट मी जसं तुम्हाला बोललो छोट्या शहरात राहतो, तर आमच्याकडे जास्त ट्रेन नाही चालत. तर बघू, तुम्हाला अमेरिकेचे ट्रेन पण दाखवतो या निमित्ताने. आणि मला पण ॲक्च्युली खूप कौतुक वाटतं अमेरिकेतल्या ट्रेन कशा आहे एकदम. मला तरी, कारण मी आय थिंक 4 वर्ष अगोदर बसलो होतो डॅलसला, तर एकदम 1 नंबर ट्रेन होती. डायरेक्ट AC BC सर्व असते तिथे. आय होप ही सुद्धा तशी असेल. तर काय माहिती आहे ते मार्केटला किती वेळ लागतो. आय होप लवकर पोहोचू आम्ही, माझी ट्रेन मिस नाही होणार. आता निघूया आपण. ट्रेन स्टेशनला या 3 बॅग आणि हे समोर स्टेशन आहे. ही स्टेशनची बिल्डिंग आहे, युनियन स्टेशन इथे लिहिलं आहे बघा. तर आता मी आय थिंक इथून मध्ये जाईल आणि माझ्या प्लॅटफॉर्मवर जाईल आता. चला. वेअर इज ट्रॅक 1? Track 1 is this side as soon as you go outside. 318 train number. 3. Just go outside. Should I stay here or go I outside? recommend waiting inside until the train gets here, and then when we make the announcement, everyone goes outside. You can go outside now if you want, but it's cold out. So Oh wait yeah, inside. थँक यू. तर मित्रांनो हे अमेरिकेतलं ट्रेन स्टेशन आहे, थोडं मस्त आहे ना. त्याच्यात ट्रेन आहे ते पटरी, तर तिकडे बाहेर आहे. आणि हा वेटिंग एरिया आहे, इथं सर्व पब्लिक वेट करते ट्रेनची. तर मी तुम्हाला क्विक टूर देतो की अमेरिकेतले रेल्वे स्टेशन कसे दिसतात. सो स्वच्छता बघा मित्रांनो, किती जास्त स्वच्छता आहे. सो माझी जी ट्रेन आहे मित्रांनो, तर ती आहे 318 आणि त्या टाईम आहे 5:35 आणि ती लागणार आहे 1 नंबरच्या ट्रॅकवर आणि ऑन टाईम आहे. तर मी जाणार आहे माउंट रिव्हर रनर टू शिकागो. सो या असं काहीतरी दिसतं आहे ट्रेन स्टेशन. अपटाऊन स्टेशन, टाउन ऑफ नॉर्मल. सो नॉर्मल नावाची सिटी आहे, त्याच्यामध्ये हे ट्रेन स्टेशन मित्रांनो. नंतर खाली पण जागा दिली आहे, तुम्ही बघू शकता. इकडे वेंडिंग मशीन पण आहे. तुम्हाला जर काही चहा नाही तर कोका-कोला, चिप्सचे पाकिट घ्यायचे असेल ना, तर तिथे कार्ड पे करायचं आणि ते ऑटोमॅटिक खाली तुम्ही पिक करू शकता. सो आता बाहेर थंडी आहे, त्यामुळे सर्व आतमध्ये वेट करताय. सध्या ख्रिसमस चालू आहे, तर इथे मस्त यांनी ख्रिसमसची ट्रीसुद्धा कशी डेकोरेट केली बघा. सो मी जेव्हा पण मित्रांनो ब्लॉग बघायचो ना, जे पण ट्रॅव्हल करता राईट, सो माझं पण एक ड्रीम होता की मी पण कधीतरी ट्रॅव्हल केलं. ॲक्च्युली मी इंडियाला खूप वेळेस येत जात राहतो आणि नेहमी ठरवतो की मी ब्लॉग बनवेल. पण मला त्यावेळेस खूप जास्त लाज वाटायची.
ब्लॉग्स करायला, पण म्हटलं जे होईल ते होईल, म्हटलं ब्लॉग करूच म्हटलं. आता हे बघा हे ट्रेन स्टेशन मित्रांनो, 2च पटरी आहे, पण एवढी जास्त थंडी आहे ना की लिटरली कानात हवा जाते. याचं काहीतरी मॅटर झालं वाटतं, जोरात भांडतोय. हे बाई ते इतिहास दिला आहे. 1940 साली या ट्रॅकवरून पहिली रेल्वे धावली होती. त्यावेळेस स्टीम इंजिन होतं वाटतं ते बघ. तर चला मी आता थोडा आराम करतो, खातो. ॲक्च्युली मी माझं पार्सल उचललं होतं चिपोटलेमधून येताना, तर ते खातो आणि तुम्हाला दाखवतो ट्रेन कशी दिसते. सो मित्रांनो आपल्या ट्रेनचा टाईम झाला आहे, ट्रेन येते. तर चला तुम्हाला दाखवतो, माझे बॅग्स पण मी पिक करतो आणि निघू आपण. सर्व माझ्या बॅग इथे आणले मित्रांनो, एक करून 3 बॅग आहे, त्याच्यामुळे ते पिक करणं खूप जास्त अवघड जातं आहे. तुम्ही बघू शकता हे इथे सर्व पॅसेंजर्स वाट बघताय. तुम्हाला इथे मित्रांनो कुठेच कचरा दिसणार नाही, ना बाटल्या, ना तुम्हाला काहीसुद्धा घाण दिसणार नाही. तिथे एक बाटली दिसते मला छोटीशी, बट ती पण खूप छोटीशी एकदम. The rest of us can get on either door that they open. The conductor's going to try to get on families with small children first, and then immediately after that get the rest of us on. If you're traveling in मित्रांनो ती माहिती देते की बिझनेस क्लासवाल्यांनी तिथून चढायचं आणि बाकीचे जे रेग्युलर आहे ना, रेग्युलर कोच, तर त्यांनी तिथून चढायचं. तुम्ही बघू शकता तिकडून ट्रेन येते मित्रांनो. तर मित्रांनो 6 वाजले फक्त, अंधार बघा पूर्ण रात्र झाली आहे. तर इथे हिवाळ्यात 4:30 वाजताच अंधार होऊन जातो मित्रांनो. आली आपली आगगाडी. मला मामाच्या गावाला मी जायचो ना ते दिवस आठवले, 40 गावला. इंजिन बघा किती मोठं आहे मित्रांनो. हा आय थिंक बिझनेस क्लास आहे आणि आपला रेग्युलर तिकडे बघा. तर चला मी बॅगा पटकन टाकतो, लेट्स गो. तर हा बिझनेस क्लास आहे मित्रांनो आणि हा आपला जनरल क्लास आहे. तर मित्रांनो मला त्या बोगीमध्ये जागाच नाही भेटली, आता मी दुसऱ्या डब्यात चाललो आहे. तर लेट्स गो. बापरे बाप, पूर्ण फुल ट्रेन आहे ख्रिसमसची. Somebody said that. Oh. जागा भेटली. तर मित्रांनो फायनली आपल्याला जागा भेटली आहे. मी ऑलमोस्ट त्या बोगीमध्ये चढलो आणि तिथे बॅगा टाकल्या, कारण ते बॅगा खूप जास्त जड आहे. मला डाऊट आहे ते 23 किलोचे आहे की जास्त होतं. तर मी इथे बसलो होतो या साईडच्या बोगीमध्ये. हा जो आहे ना हा तिकीट कलेक्टर आहे, TC म्हणतो ना आपण. तर आता याला मला माझं तिकीट स्कॅन करावं लागेल. मित्रांनो तुम्ही फक्त ट्रेनची स्वच्छता बघा, मी स्वतः शॉक झालो लिटरली. एवढ्या मोठ्या ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा बसतोय. एक सुद्धा तुम्हाला धूळ नाही तर काहीच दिसणार नाही असं इथे बॅगसाठी केलं आहे. आणि एक साईडला सीट आहे, आपले वंदे भारतचे कसे असतात तसे सीट्स आहे. इकडे पण जागा आहे. आणि वायफाय वर मित्रांनो फ्री वायफाय. तर ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे पण अशा ट्रेन असतात, फक्त थोडा स्वच्छतेचा प्रॉब्लेम आपल्याकडे. बट आपलं इंडिया पण काही मागे नाही मित्रांनो, खरं सांगतो. कारण मोस्टली अमेरिकेत मित्रांनो ट्रेननी कोणी प्रवास करतच नाही, कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे.
सर्वजण फ्लाईटनीच काय म्हणता ना इकडे इकडे फिरतात. तर आता 2 तास प्रवास आहे. 2 तासांनी मी शिकागो डाउनटाऊनमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर परत उबर करून मी हॉटेलवर जाईल. आणि उद्या सकाळी माझी सकाळी 10 वाजता फ्लाईट आहे. तर चला काहीतरी खातो, खूप भूक लागली. सकाळचा 6 वाजता उठलो आहे. पूर्ण पॅकिंग, मला वाटलं झालं पॅकिंग, पण काही ना काही राहत होतं. सो पॅकिंग केली. सकाळी 10ला निघालो, 5 तास ड्राईव्ह केली आणि आता ट्रेनमध्ये. जे पण मोठ्या सिटीमध्ये राहतात म्हणजे त्यांना तो फायदा असतो, कारण इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ असतं. बट मी लहान सिटीमध्ये राहतो, त्याच्यामुळे मला पूर्ण एवढं ट्रॅव्हल करावं लागतं इथपर्यंत. आता माझा TC आलेला, मी माझं तिकीट दाखवतो. अगोदर तुम्हाला दाखवतो कसं आहे तो TC. मित्रांनो, हे शिकागोचं ट्रेन स्टेशन आहे. तुम्ही बघू शकता किती भारी आहे. मित्रांनो, जस्ट आता आपण शिकागोच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तुम्ही बघू शकता डाऊनटाऊन. आता मी टॅक्सी उबर ऑर्डर केली आहे आणि तो उबर मला हॉटेलला घेऊन जाईल. आज रात्री तिकडे थांबेल आणि उद्या सकाळी 8 वाजता मी एअरपोर्टला निघेल. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे हे रेल्वे स्टेशन. तुम्ही बघितलं ना, लिटरली असं म्युझियमच वाटतं. बघा, युनियन स्टेशन एकदम डाऊनटाऊनमध्येच एकदम सिच्युएटेड आहे. तर मित्रांनो, आता जस्ट मी हॉटेलवर पोहोचलो. तुम्हाला माझ्या हॉटेलच्या रूमची क्विक टूर देतो की कसं आहे माझं शिकागोमधलं हॉटेल. तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे AC दिला आहे. नंतर इथे ही विंडो, थोडी मेसी रूम आहे. मी जस्ट आत्ता आलो आणि एकदम एवढी जास्त पाठ पाय दुखत होती. सो इथे सर्व बॅग्स आणि ते ठेवलं आहे. इथे वॉशरूम आहे. तर मित्रांनो, आता सकाळ झाली, 6:30 वाजले सकाळचे. आता मी ब्रेकफास्ट करायला चालली हॉटेलमध्ये आणि मग नंतर इथून एअरपोर्ट 8 मिनटं आहे आणि इथून शटल मित्रांनो, लाईक बस आहे ते घ्यायला. चला उठू, मी फ्रेश होतो, आपण मस्त ब्रेकफास्ट करायला जाऊ आणि त्यानंतर मग आपण निघूया लगेच अर्धा एअरपोर्टला. कारण 10 वाजता माझी फ्लाईट आहे आणि इंटरनॅशनल फ्लाईटला 3 तास अगोदर जावं लागतं. तर चला, लेट्स गो. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करायला जाऊ आपण. ही माझी रूम होती मित्रांनो, 101. खूप मस्त हॉटेल आहे. तुम्हाला दाखवतो मी, हॉटेलचं जरा टूर देतो. तर इथे कॉफी शॉपसाठी सुद्धा आहे, कॉफी पण भेटते. हे इथे काउंटर. सो इथे हा बार आहे, बघू शकता. आणि इथे मी ब्रेकफास्टसाठी केलं आहे. तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो काय भेटतो ते. जास्त काय नाही मित्रांनो, मला वाटलं खूप काहीतरी असेल, कारण मी ते बाकीच्या हॉटेलमध्ये गेलो ना, तर तिथे मस्त एग्स आणि ते असतं, पण इथे एग्ससुद्धा नाही दिसत आहे. तर चला लवकर काहीतरी घेऊ. पॅनकेक नंतर खातो मी काहीतरी. तर मी मित्रांनो एक केक घेतला आणि एक ब्रेड घेतो आणि पीनट बटरसोबत आपण तो ब्रेड खाऊ, कारण एग्स आणि ते काहीच दिसत नाही. इथून मी एक दही घेतलं, योगर्ट खाल्लं आणि इथे आपण ना कॉफी उचलली आणि पीनट बटरसोबत आपण मस्त खाऊया.
मित्रांनो जस्ट ब्रेकफास्ट झाला माझा. आता मला थोडं बॅगमधलं सामान कमी करायचं आहे, ते करतो आणि लगेच निघतो. चला मित्रांनो, आपला प्रवास आता चालू झाला. आता मी चेकआउट केलं या माझ्या बॅग्स आणि आता मला शटल घ्यायला येणार आहे आणि इथून आपण 8 मिनिटांनी एअरपोर्टला पोहोचू. तर मित्रांनो, हा ब्लॉग खूप मोठा होत होता, तर मी याचे 2 पार्ट बनवले. तर पुढचा पार्ट मी लवकरच टाकेल आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी फ्लाईट पुढच्या कशा पकडतो, नंतर इस्तांबूलला जातो, नंतर मुंबईला जातो. तर पूर्ण फ्लाईट्स पण दाखवेल, नंतर फ्लाईटमध्ये कसा एक्सपिरियन्स होता माझा ते पण मी दाखवायचा प्रयत्न करेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नक्की बघत राहा आपलं आवडे चॅनल निखिल न्यूज आहे.